महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे। आजची रेसिपी जरा हटके आहे। तर आपण बऱ्याचदा डॉमिनोजमध्ये ते झिंगी पार्सल खातो 50 रुपयाला एक, पण एवढं काही टेस्टला चांगलं लागत नाही। तर म्हटलं हे झिंगी पार्सल आपण घरच्या घरी बनवूया, तेही आपल्या स्वतःच्या पद्धतीने। आणि झिंगी पार्सल मी ब्रेड पासून बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, सगळ्यात आधी इथे आपल्याला कढई छान तापवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये मी इथे बटर ॲड करते। तुम्ही तेलाचा तुपाचा वापर देखील करू शकता। हे बघा, मस्त आता हे बटर ना मेल्ट होऊ द्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे। आणि बटर टाकल्यामुळे ना टेस्ट एकदम छान येते डॉमिनोज सारखी। तुम्ही तेल तूप वापरलं तरी काही हरकत नाहीये। हे बघा, आता कांद्याला मस्त थोडासा ना तळू द्यायचा, जास्त पण करपवायचा नाही। आपण काही भाजी करत नाही इथे। सो आता ह्या कांद्यामध्ये मी ना एक बारीक चिरलेली शिमला मिर्च ॲड करते, एक बारीक चिरलेला टोमॅटो, आणि इथे मी पनीर घेतलं, एकदम बारीक चिरून घेतलं। हे बघा, बघू शकता तुम्ही। आता ते देखील ॲड करते मी। आणि हे फक्त 2 मिनिटं असं ना आपल्याला बटरमध्ये सॉटे करून घ्यायचं आहे। मस्त खमंग वास सुटलाय बटरचा घरभर। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना मीठ टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता आपले हे रेडी आहे। ते एका बाउलमध्ये हे काढून घेते मी। तर मस्त मी हे ना बटरमध्ये आपण थोडंसं तळून घेतलं आणि आता बाउलमध्ये काढलंय। तर ह्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करूया। इथे मी ना ओरेगॅनो टाकते, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा। हे टाकल्याने चव छान येते। आणि हे पिझ्झा टॉपिंग आहे, तर हे मी ॲड करते 1 चमचा। त्याच्यानंतर मेयोनीज भरभरून टाकायचे, जेणेकरून छान असं टेक्स्चर येतं आपल्याला। आणि टोमॅटो केचप पण ॲड करते मी इथे। आणि चीज कसं विसरू शकते यार, भरभरून असं चीज टाकायचं आहे। हे बघा, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला चमच्याच्या सहाय्याने। आपण डॉमिनोजमध्ये खातो ते एवढं टेस्टी पण लागत नाही, उगीच पैसे वेस्ट झाल्यासारखं वाटतं कधी कधी। त्यापेक्षा हे घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये होऊन जातं आणि टेस्टी पण लागतं। त्यातल्या त्यात घरच्या साहित्यामध्ये म्हटल्यावर हेल्दी तर असणारच ऑब्व्हियसली। सो आता हे मिक्स केलं आहे, 5 मिनटं मी बाजूला ठेवून देते, जेणेकरून सगळे सॉसेस वगैरे प्रॉपरली मिक्स होतील। तर आता आपलं जी टॉपिंग आहे ना ती मी 10 मिनटं बाजूला ठेवली आहे, म्हणजे मिक्सर ते सगळं मिक्स होण्यासाठी। तर इथे मी ब्रेड घेतले 4। आपले नॉर्मल ब्रेड आहे, तुम्हाला हवं असेल तर व्हीट ब्रेड घेऊ शकता तुम्ही। आता ह्या ब्रेडला ना असं फ्लॅट करून घ्यायचं आहे आपल्याला। जर तुम्हाला वाटत असेल हे बाजूचे काढायचे तर तुम्ही काढू शकता, पण मी काढलं नाही साईज थोडी मोठी ठेवण्यासाठी। हे बघा, प्रॉपर असं फ्लॅट करून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही। बाकीचेही सगळे असेच करून घेऊया। प्रॉपर लाटण्याच्या सहाय्याने त्याला असं फ्लॅट करून घ्यायचं एकदम। हे बघा, मस्त किती भारी वाटतं ना, एकदम रुमालासारखं। बाहेर छान असा पाऊस पडतोय, कधी खाईन असं झालंय। मस्त चीजी वेज झिंगी पार्सल, तेही घरच्या घरी। हे बघा, सगळे करून झालेले आहेत आपले। तर आता आपण बाकीची पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करूया। तर आता इथे हा ब्रेड घेतलेला आहे मी। तर हा असा ना क्रॉस पकडायचा आपल्याला, आणि हा सॉस ना बरोबर त्याच्या मधोमध असं लावून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण ब्रेडला नाही लावायचं आहे। हे बघा, अशी मध्ये फक्त लाईन मारून घ्यायची आपल्याला। पूर्ण ब्रेडला लावलं तरी काहीच हरकत नाही आहे, पण मी असं करते आहे। आणि हे मिक्सर बघा ना किती मस्त दिसतं यार, चीजी। हे देखील टाकून घ्यायचं। हे बघा, अगदी मधोमध टाकायचं आहे। हे बघा, आता ह्याच्यावर पण अजून मी चीज ॲड करणार आहे। आपल्या टॉपिंगमध्ये तर आहेच, पण तरी पण वरून थोडंसं ॲड करणार आहे मी।
मोझरेला चीज घेतलं तर अजून जास्त छान पद्धतीने मेल्ट होतं ते. आणि आता हे असं आहे ना, हे दोन्ही बाजूने क्लोज करायचं आणि असंच क्लोज राहणार नाही. त्याच्यासाठी मी इथे ना एक टूथपिक घेतली आहे, ती क्रॉस ह्याच्यामध्ये अशी प्रेस करायची, जेणेकरून आपलं हे झिंगी पार्सल प्रॉपरली राहतं, ओपन होत नाही. हे बघा प्रॉपर राहतं ते. बाकीचेही आपण असेच बनवून घेऊया. हे असं बॅटर बनवून ठेवलं आणि घरी कोण गेस्ट आले तर पटकन द्यायला देखील मस्त आहे. टेम्पटिंग वाटतं एकदम. तर चला आपण बाकीचे असंच बनवून घेऊया आणि मग थोडंसं फ्राय करूया त्याला. पण खाताना टूथपिक काढा बरं का मंडळी, नाही तर म्हणाल सांगितलं नाही. हे बघा क्यूट क्यूट एकदम ना. हे बघा मंडळी सगळे मी अशा प्रकारे बनवून घेतलेत आणि किती क्यूट दिसत आहेत ना यार, शेप वगैरे मस्त. तर चला आता आपण फ्राय करून घेऊया ह्यांना. तर तुम्ही हे ना मंडळी ओव्हनमध्ये करू शकता किंवा बाकी कशामध्येही करू शकता, पण माझ्याकडे ओव्हन नाही आहे. सो मी आपले काय मग ओव्हन नसल्यावर घरगुती नुसते आपले, सो मी इथे तव्यामध्ये करते. हे बघा इथे ना बटर टाकायचं आहे मस्त आणि हे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटं फक्त आपलं चीज मेल्ट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. ओव्हन असेल तुमच्याकडे तर उत्तमच, पण माझ्याकडे नाही आहे, सो म्हणून मी तव्यात करते. असे सगळे ठेवून दिलेत. आता 1-2 मिनिटांनी ना परतून घ्यायचं आहे. आणि म्हणजे मस्त मी दोन्ही बाजूने भाजून घेतले, जरा हलक्याच हाताने भाजून घ्यायचे. आणि हे बघा कसलं क्यूट दिसतंय, चीज पूर्णपणे मेल्ट झालंय. तर चला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा आपले क्यूट असे झिंगी पार्सल रेडी आहेत. मस्त चीजी दिसत आहेत एकदम. वाव यार, तेही अगदी कमी वेळात. जास्त काही टाईम पण लागत नाही आणि साहित्य देखील जास्त काही लागत नाही. तर मंडळी मस्त असं आपलं वेज चीजी झिंगी पार्सल रेडी आहे. डॉमिनोज सारखं तर नाही आहे, पण आपल्या घरच्या घरी मस्त खूप टेस्टी लागणार आहे. तर चला एक टेस्ट करून देखील बघूया कसं झालं आहे. आपण टूथपिक काढूया पहिले. हे बघा ना किती क्यूट आणि चीजी झालं एकदम. टेस्ट करूया. अप्रतिम, एक नंबर झाला मंडळी. खूप छान झालंय. असं वाटतं अजून एक बाईट घ्यावा. तर घरी नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा मजेत राहा.